नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन बघितलं तर कॅप्शन आहे अज्ञानी बाळ. तुम्ही म्हणाल हे काय किंवा कोण आहे असं? तर मित्रांनो, की मनुष्य प्राणी जो आहे तो चांगल्या पद्धतीने त्याच्या मेंदूचा वापर केला तर तो चांगल्या गोष्टी करू शकतो, चांगल्या गोष्टी बोलू शकतो. मग विविध प्रकारची जी काही माणसं आहेत आपल्या भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, म्हणजेच भारत देश आपला विविधतेने नटलेला, विविध भाषेचा, विविध प्रांताचा, विविध पोशाखाचा, पेहरावाचा असा हा भारत देश, विविधतेने नटलेला हा भारत देश. त्या विविधतेमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत, म्हणजे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी. मग अशीच परंपरा जी आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, एक महाराष्ट्राचं उदाहरण जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आत्ता जो या महिना आहे हा दसऱ्याचा महिना. मग या दसऱ्याच्या महिन्यामध्ये जे सिमोल्लंघन म्हणतात किंवा जो विजयादशमी दसरा साजरा केला जातो, या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या दसऱ्याला वेगवेगळ्या कथा किंवा वेगवेगळ्या पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. त्यामध्ये त्या भागामध्ये त्या कथेनुसार किंवा ज्यांना जे आवडते त्यानुसार तिथे वागण्याचा अधिकार ते मंडळी घेत आहेत किंवा त्यांना मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशाला जी काही एक नियम लागू केला आणि ज्या नियम लागू केला, ज्या पुस्तकाने तो नियम लागू केला ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान. आणि ह्या भारतीय संविधानाने सुद्धा भारत देशातल्या विविध वेगवेगळ्या प्रांतामध्ये असलेल्या वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या भाषा याच्यानुसार प्रत्येकाला आपल्या धार्मिक पद्धतीने जगण्याचा, राहण्याचा अधिकार दिलेला आहे. एवढंच काय, पण भारतीय संविधान हे सुद्धा सांगतं की तुम्ही भारत देशामध्ये कुठेही जाऊन राहू शकता, दुसऱ्या संस्कृतीला स्वीकारून त्या पद्धतीने राहू शकता, परंतु त्यामधून तुमच्यामुळे त्या संस्कृतीला धक्का लागणार नाही किंवा त्याच्यामध्ये वेगळं किंवा असं विचित्र चित्र निर्माण होणार नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला राहायचंय. त्यामुळे तुम्ही कोणताही धर्म स्वीकारू शकता, तुमचं नाव बदलू शकता. हे सगळं भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल हे सांगण्याचा मतलब काय किंवा हे नेमकं सांगायचा अर्थ काय? तर हे माझं सांगण्याचा मतलब असं आहे की जसं भारतीय संविधानाने प्रत्येक माणसाला हा मायग्रेशनचा अधिकार दिला की तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये जाऊन उपजीविकेसाठी, स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुठेही जाऊन कोणत्याही राज्यामध्ये राहू शकता, त्या ठिकाणी कामधंदा करू शकता. हाच अधिकार जर संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आहे, मग तो वापरत असताना जर तुम्ही एखाद्या राज्यामध्ये तुमच्याकडे जी संस्कृती असेल, तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहत असाल तर ती संस्कृती तुम्ही त्या ठिकाणी जर एकापेक्षा जास्त लोक एकत्र आली तर त्या ठिकाणी तुमच्याकडच्या सुद्धा म्हणजे सांस्कृतिक गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करता. आणि मित्रांनो, हे मायग्रेशनमुळे एक गोष्ट निदर्शनास आली की राजस्थानचे लोक जर महाराष्ट्रामध्ये येत असतील किंवा महाराष्ट्राचे लोक राजस्थानमध्ये जात असतील, गुजरातचे लोक महाराष्ट्रामध्ये येत असतील आणि महाराष्ट्राचे लोक गुजरातमध्ये जात असतील, म्हणजे संस्कृतीचं आदान प्रदान होते. त्या ठिकाणी असलेल्या चालीरीती माणसं शिकली जात आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे काही चालतं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यातून जे निर्माण होतात ते म्हणजे की माणसाला आनंद मिळवण्यासाठी, माणसाला आनंद घेण्यासाठी हे सांस्कृतिक कार्यक्रम चालतात. आणि असेच सांस्कृतिक कार्यक्रम जर महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये हा जो काही दसरा आहे, दशहरा ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये 9 दिवस देवीची उपासना केली जाते आणि या 9 दिवसामध्ये घट बसवला जातो. देवीची 9 दिवस पूजा केली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने तिची पूजा केली जाते. परंतु जशी महाराष्ट्रामध्ये होईल तशी गुजरातमध्ये नाही, तिथे काही वेगळ्या पद्धतीनं, तीच राजस्थानमध्ये वेगळ्या पद्धतीनं, तीच बिहारमध्ये वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे उद्देश एकच आहे की देवीची उपासना किंवा पूजा, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने तिथे असलेल्या चालीरीतीला धरून केली जाते. अशाच पद्धतीचं जे मायग्रेशन आहे, मग असं
आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही देवीची उपासना केली जाते ती घट बसून किंवा देवीच्या पुढे गाणे म्हणून किंवा तिचा नामोल्लेख करून जप करून त्या देवीची उपासना केली जाते, पूजा केली जाते. परंतु आज जर बघितलं महाराष्ट्रामध्ये की दांडिया किंवा ज्याला रास गरबा म्हणतात, तो दांडियाचा प्रकार गुजरातमध्ये चालत होता, तो प्रकार आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू झाला. कारण काय की गुजरातची माणसं बरीचशी महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत. मग महाराष्ट्रातली इकडची जी उपासना केली तिकडे गेलेली माणसं ती सुद्धा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दांडिया खेळत आहेत. राजस्थानची इकडे येत असतील ती सुद्धा दांडिया खेळत आहेत. म्हणजे माणसाला आनंद उत्सव साजरे करणं, माणसांनी एकामेकामध्ये मिसळणं आणि आनंद घेणं याच्यासाठी असलेल्या संस्कृतीचं आदान प्रदान करणं, अशा करत असताना महाराष्ट्रामध्ये आता दांडिया प्रकार चालू झाला. आणि दांडिया प्रकार चालू झाल्यानंतर प्रत्येकालाच दांडिया खेळावा किंवा जी गाणी लागलेली असतात त्या तालावर नाचून आपला आनंद साजरा करावा, त्या देवीची उपासना करावी, अशा पद्धतीनं प्रत्येक माणूस ज्याला जे आवडतं तो करण्याचा प्रयत्न करतो. परंतु यालाच बाधा आणण्याचं किंवा यालाच ज्याला आपण अडकावू न म्हणू किंवा ज्याला अटकाव करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत आणि त्या मंडळींच्या या गोष्टीला मी अज्ञान असं म्हटलंय. काय म्हटलंय मी? त्या गोष्टीला मी अज्ञान असं म्हटलंय. आणि म्हणून यांचं हे जे काही अज्ञान आहे, तुम्ही म्हणाल हे असं काय म्हणताय, तर मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. अगर आमच्या माता भगिनींना छेडछाणी करत असेल, कारण का आमच्या माहिती अनुसार ह्याच कालावधीमध्ये असंख्य लव जिहादचे प्रकरण होतात. खोटं बोलून फसून आमच्या माता भगिनींना फसवण्याचे प्रकार खूप होतात. म्हणून सकल हिंदू समाजाची मागणी आहे की जिथे जिथे दांड्या होतील तिथे आयोजकांनी गेटवरच आधार कार्ड चेक करावं. आतमध्ये जाणारा व्यक्ती हा खरा हिंदू आहे का ते बघूनच त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी द्यावी. कारण का हिंदू धर्मातच आपण देवीची पूजा करतो. अन्य धर्माचे जे लोक आहेत ते मूर्तीची पूजा करत नाहीत. जी आमची देवीची आणि मूर्तीची पूजाच होत नाही, करत नाही, त्यांना आतमध्ये जायला परवानगी देऊ नये, एवढं मी आयोजकांना या निमित्ताने मी विनंती करेन. त्यांनी ह्याची काळजी घ्यावी. आणि कोणाला अगर आतमध्ये जायचंच आहे, दांड्या खेळायचंच आहे, हिंदू धर्म स्वीकारायचाच आहे, कारण का आपण सगळे मुळात पहिले हिंदूच आहोत आणि त्याच्यानंतर आपला इतिहास बघितला मुळात आपण सगळेच हिंदू आहोत. आणि ज्याची इच्छा आहे की बाबा मी हिंदू धर्म मला स्वीकारायचा आहे, मला हिंदू सण साजरे करायचे, तर त्यांची घर वापसी करण्यासाठी आमच्याकडे आमची यंत्रणा सज्ज आहे. मग याला तुम्ही काय नाव द्यायचं? पण माझ्या हिसाबाने तर अज्ञान, या मंडळींचं अज्ञान असंच म्हणावं लागेल. किंवा अशी लोक जी आहेत ही अज्ञानपणा करतायत. मग या अज्ञानपणामधून हे काय सांगतायत की दांडिया जे खेळायला येतील, ज्या ठिकाणी लोक एकत्र राहत असतात, वेगवेगळ्या, आता जर तुम्ही बघितलं तर जे मायग्रेशन झाले तर मुसलमानाच्या शेजारी हिंदूचा माणूस राहत असतो, हिंदूच्या शेजारी कोणता मराठा माणूस राहत असतो. म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही सेपरेट सेपरेट, कोणीही कोणाच्या शेजारी राहत असतो. याचा अर्थ संस्कृतीचं आदान प्रदान, भाषेचं आदान प्रदान ते करून सुखाने गोविंद्याने राहत असतात. परंतु ह्या काही राणीसारखी जी मंडळी आहेत, ही राणीसारखी मंडळी शासनामध्ये गेलेली आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत. यांचं जर वक्तव्य बघितलं मित्रांनो, तुम्ही आता ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की हे यांचं अज्ञान आहे. हे अज्ञान आपण कसं समजायचं किंवा या अज्ञानाला नेमकं नाव काय द्यायचं? कारण ही मंडळी आमदार कशासाठी झाली? तर त्या तालुक्याचा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी. परंतु ही मंडळी प्रत्येक दिवस बघा तुम्ही, यांचा एक महिन्यातला एक दिवसही जात नाही, प्रत्येक हे फक्त आरे कार्य करण्यात किंवा एकमेकाची टिंगालटवाळी करण्यातच हे दिवस घालवत आहेत. आणि मीडियाला मात्र तेच पाहिजे, मीडिया मात्र तेच कव्हर करतोय.
आणि नितेश राणे जे आता बोलले ते याच्यामध्ये त्यांचं काय मत आहे की दांडिया खेळायला जाताना हिंदू लोकांनी, अरे राजा, हिंदू लोकांचं काय संबंध आला? जी दांडिया भरवतील, जे काही त्या मंडळ असेल, त्या मंडळामध्ये हिंदू असेल, मुसलमान असेल, मराठा असेल, सगळेच असतील ना. ख्रिश्चनचा माणूस एखादा असेल, ती त्या ठिकाणी राहत आहेत म्हणल्यानंतर जी मंडळी तो आयोजन करतायत त्याच्यामध्ये विविध लोक असू शकतात ना. फक्त हिंदूंनीच यायचं आणि या तुमच्या असत्या गलिच्छ वागणुकीमुळे किंवा गलिच्छ बोलण्यामुळे किंवा गलिच्छ वर्तनामुळेच हिंदू धर्माचं वाटोळं होतंय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण तुम्ही सांगताय हिंदूंनी एकत्र, हिंदू लोकांनी त्यामध्ये फक्त हिंदूंनीच दांडिया खेळा, बाकीच्यांनी का रे बाबा, तुझ्याकडे लायसन आहे का? खेळायचं नाही बाकीच्यांनी? आणि सांगताना काय सांगताय की फक्त हिंदूंचं आधार कार्ड बघा, त्याच्या नावाने काय करणार आहे तुला? आणि हिंदू हिंदू हिंदू, नुसतं हिंदू हिंदू, हे तुझ्या डोक्यामध्ये दुसरं काय मेंदू आहे का नाही बाबा? दुसरं काय भरलेलं आहे का नाही त्याच्यामध्ये? आणि ह्या माणसाला ज्या माणसाने, ज्या मतदारसंघाने निवडून दिले, मला वाटतं तेथील लोकांनी या माणसाला एकदा विचारा की बाबा तुला आम्ही निवडून कशासाठी दिलं होतं? फक्त टीव्हीवर दर दिवस दिसण्यासाठी, तर संजय राऊतला उलट बोलण्यासाठी किंवा दुसरा कोणी असेल त्याला उलट बोलण्यासाठी किंवा मीडियामध्ये फक्त चर्चेत राहण्यासाठी मतदारसंघाचा तेवढा विकास करणं बाबा तिकडे. आणि हिंदू मुसलमान, हिंदू बाकीचं तुम्हाला काही सुचतच नाही. तुमच्या डोक्यामध्ये काही फिट करून ठेवलंय. 14 नंबर चॅनल टाकले की बटन दाबले की हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. काय सांगताय तुम्ही की त्या ठिकाणी तुम्ही त्यांचं आय कार्ड चेक करा किंवा त्या ठिकाणी त्याचा आधार कार्ड बघा, तो हिंदूच खेळायला पाहिजे का? मुसलमानांना खेळता येत नाहीये, ख्रिश्चनांना खेळता येत नाहीये, बुद्धांना खेळता येत नाहीये दांडिया? अरे काय चाललंय काय? हा कोणतं तुमचं ज्ञान आहे? आणि कोणत्या तुमच्या ज्ञानाने तुम्ही पाजळलाय? ह्या अशा ज्ञानामुळे हिंदू धर्माचं वाटोळं चाललंय आणि तुमच्यासारखी मंडळी गप्प बसली तर चांगले. त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नितेश राणे असं सांगतायत की लव जिहादची प्रकरण या दांडियामधून घडत असतील. मान्य करू आपण. अरे मग नितेश राणे साहेब किंवा अज्ञानी बाळा, एक काम कर ना, दांडियावर बंदी आणा ना. जर असं घडतच असेल तर दांडियावर बंदी आणा. आणि हिंदू मुली मुसलमान मुलांच्या बरोबर जातात, फक्त दांडिया खेळल्यामुळे जातील का? म्हणजे जे घडतं ते फक्त या 9 दिवसामध्ये घडतंय असं जर तुमचं म्हणणं असेल आणि ही गोष्ट जर चुकीची असेल तर या दांडियावर तुम्ही बंदी आणा ना. पण दांडिया भरवा आणि त्यामध्ये फक्त हिंदूंनीच खेळायचंय असं कसं काय? खेळण्याचा अधिकार तर सर्वांनाच दिलाय. आणि प्रत्येक मुलगी जी कोणी असेल, मी अजिबात असं म्हणणार नाही की ती मुलीनी फक्त मुसलमान मुलाशीच लग्न करावं. कोणाशी करावं, कोणाशी करू नये हा जिचा तिचा प्रश्न आहे किंवा तिच्या घरच्यांचा प्रश्न आहे. परंतु संस्कृतीला विकृती लागू नये यात तुमच्या म्हणण्याशी मी 100% सहमत आहे. परंतु तुमच्या मनातली पहिली विकृती आहे ना, किंवा तुमच्या मेंदूमध्ये जी सडलेली गोष्ट आहे ना विकृतीची, ती पहिली बाजूला काढा. ज्या गोष्टीमधून ही निर्माण होते गोष्ट तीच बंद करा ना. तुम्ही काय करताय? फांद्या तोडण्याचा प्रयत्न करताय आणि बुड तसंच बुंदा ठेवताय, म्हणजे अजून त्याला फांद्या फुटणारच आहे. जर दांडियाच्या प्रकारामध्ये लव जिहादची प्रकरणं होत असतील तर फक्त हिंदूंच्या मुली मुसलमान मुलाबरोबर जात आहेत का? असं तर नाहीये ना. मग हिंदू मुलांच्या बरोबरही जात असतील, मग तो मुलगा त्या घराण्याची की जी मुलगी आहे तिचं मुलीचं चांगलं झालं पाहिजे असे तिच्या वडिलांना वाटत असेल, तिच्या घरच्यांना वाटत असेल, पण चांगलं होत नाहीये. मुलं टुकार असतील किंवा आताची पिढी बघितली तर टुकार समजतो आपण, अशा मुलांबरोबर त्यांचे प्रेम जुळतंय. आणि ती जर सज्ञान असेल तर ना, अज्ञानी बाळा तू काही करू शकतो, मी काही करू शकतो. तुम्ही ज्या पोलिसांना कामाला लावले ते पोलिस सुद्धा काही करू शकत नाही. मग माझं असं मत आहे की
जर दांडियामधून किंवा अशा घटनेमधून जर ह्या गोष्टी घडत असतील तर दांडियावर तुम्ही बंदी आणा. साधी गोष्ट आहे ना. पण अज्ञानी बाळा, तुझ्यासारखी मंडळी काय करणार? दांडिया भरवा म्हणणार. कारण काय होतंय, दांडिया भरला की तिथे असं तू किती जरी ओरडला बोंबलला टीव्ही चॅनलवर येऊन, तर ते ऐकणार आहेत का लोक? अजिबात नाही. तिथली प्रत्येक हिंदूचं मुसलमानांचं एकमेकाशी रिलेशन असतं त्या गावांमध्ये. हा, बाहेरच्या एखाद्या ठिकाणून आलेली माणसांचं रिलेशन जुळत नसेल, मान्य करू, पण त्यांचं रिलेशन आहे त्यामुळे ते एकत्र येऊन करणारच आहेत ते. मग एखाद्या दांडिया मंडळामध्ये मुसलमान पण मुलं असतात, हिंदू पण मुलं असतात, ख्रिश्चन पण मुलं असतात, सगळी एकत्र येऊन करतात ना. का आता असं करणार आहात तुम्ही तुकडे तुकडे? हिंदूंचा दांडिया वेगळा, मुस्लिमांचा दांडिया वेगळा, बौद्धांचा दांडिया वेगळा, ख्रिश्चनांचा दांडिया वेगळा, असं काही करणार आहात का? आणि जर त्यातून घडणारच असेल, मे बी समजा चला तुमच्या मतानुसार असं झालं की हिंदूंनी एका ठिकाणी दांडिया भरवला आणि दुसऱ्या ठिकाणी मुसलमानांनी भरवला, तिसऱ्या ठिकाणी बौद्धांनी भरवला, चौथ्या ठिकाणी अजून ख्रिश्चनांनी भरवला, आणि त्यांनी जे काही ते दांडिया भरवले, ख्रिश्चनांनी असेल किंवा मुस्लिमांनी असेल, तो जो भव्य दिव्य असेल, तिथे सेलिब्रिटी येणार असतील, आणि हिंदूंच्या इकडे जो दांडिया भरवते तर कोण नसेल येणार, तर सगळ्या हिंदूंची गर्दी तिथेच होणार आहे. त्यावेळेस तुम्ही काय करणार? मग मुसलमानांना, ख्रिश्चनांना तुम्ही सांगणार तुम्ही दांडियाच करू नका, तुम्ही दांडिया बंद ठेवा, असं तुम्ही सांगणार का? अरे आपण आमदार झालोय, आपण टीव्हीवर येतोय, आपल्याला तोंड दिले म्हणून आपण काही बोलत राहायचं? जी गोष्ट चुकीची आहे तिला चूक म्हणा, बरोबर आहे तिला बरोबर आहे म्हणा. परंतु तुमच्या डोक्यामध्ये 14 नंबर चॅनल फिट केलंय, हिंदू मुसलमान प्रत्येक गोष्टीमध्ये हे आणू नका, आणि हेच तुम्ही आणताय, गरज नसताना ते पुढे आणताय. म्हणून मी आमदार साहेब किंवा नितेश राणे साहेब, आपल्याला अज्ञानी बाळ म्हटलंय. कारण संविधानाने दिलेला अधिकारही तुम्ही छाटताय, तोही थांबवताय, आणि हिंदूंच्याच लोकांनी दांडिया खेळा. अरे हिंदूंच्या लोकांनी खेळायचं, बाकीच्यांनी काय बघत बसायचं का? ते त्यांच्या विभागात जर मुसलमानांनी त्यांच्या मोहल्ल्यामध्ये जर दांडिया मोठा भरवला, तुम्ही अडवणार आहात त्याला दांडिया करू नका म्हणून? राणे साहेब काय वाटतंय तुम्हाला? आणि इथं येऊन बडबड करायची त्या चॅनलवाल्यांना काही काम नाही. नितेश राणे साहेब, आपल्याला मी अज्ञानी बाळ म्हटले. मित्रांनो, माझ्या या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, एवढं बोलतो.